मोठे बंगले, मोठा जॉब, मोठा पैसा, तुमच्या भाषेत दिराम, किती गोळा केले तर माणसाला पूर्णावती साधता येईल? हे ज्यांनी मिळवलं त्यांना जाऊन कधीतरी विचारा, तुम्हाला काय मिळालं? सत्कर्म जर जीवनात नसेल, चांगुलपणा जीवनात नसेल, हृदयाची पवित्रता आयुष्यात नसेल, तर तुम्ही केलेलं काहीही उपयोगाला येत नाही. रावणाची 7 कोटी घरं सोन्याची होती. किती? 7. भगवंताची पूर्ण द्वारका सोन्याची होती. देवाची बुळाली आणि रावणाची जळाली. तुमच्या आपल्या 2 4 5 अंगठ्या चेना बिना कुठं दिवा चमकवता आपला तिथे? आपलं काय चाललं रे तिथं महाराज? नाही नाही, माझं खूप चांगलं चालू आहे. अरे तुझं चांगलं चालू आहे, पण तिकडे जरा बघ, ते काय उपयोगाला येतं भल्या माणसा? काही लोकांना परमार्थच करावं वाटत नाही महाराज, करावंच वाटत नाही, त्यांना जावंच वाटत नाही तिकडं. काही महिलांना परमार्थ खूप करावा वाटतो, पण घरामध्ये तितकी स्वतंत्रता नसते किंवा संस्कार तसे नसतात. काही वेळेला पुरुषाला सगळं करावं वाटतं. तुमचं भाग्य आहे, दुबईला आलेल्या, नांदायला आलेल्या, राहायला आलेल्या मंडळींचं भाग्य आहे. तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा विजय हा आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं प्रेमानं कीर्तनाला आलात, तुमच्यासोबत तुमची भार्या सुद्धा आली, तुमची पत्नी सुद्धा आली. आताच्या काळात या सगळ्या गोष्टी कठीण झाल्या. आपण कलियुगातलं वास्तव्य, कृत, त्रेता, द्वापार आणि कली या 4 युगामध्ये जो बदल होतोय, जे स्थित्यंतर होत आहे, ते फार कठीण आहे. तिथं शोधायला लागला माणूस, सुख कुठं मिळणार आहे? आता धोंड्याच्या महिन्यात आमच्या गावच्या एका जावाने सासऱ्याला फोन केला. तो म्हणे, सासरे बा, अरे काय पोरगी दिली तुम्ही मला? ही एका दिवसात तुमची पोरगी मला 3-3 टाइम मार देऊ? काही त्याचं काही लिमिट, काही सांभाळ करण्याची आमची कुवत? या फळाचा आम्ही सांभाळ करू शकत नाही. मी राव पार मरायला टेकलो. कसं करायचं आम्ही या फळाचा सांभाळ? सासरा म्हणे, भाऊ आयुष्यभर तुला ते फळ सांभाळायचंय. तो म्हणे, किती दिवस? अरे म्हणे, आयुष्यभर ते फळ सांभाळ. अहो पण ते फळ कडू आहे. त्या फळाचं कौतुक काय सांगतोय बाबा? सासरा म्हटलं, अरे जीवनभर ते फळ सांभाळ, किती कडू असलं तरी त्या फळाचं झाड मी सांभाळून राहिलो, तू काय फळाचं कौतुक करतो? प्रपंच आहे तो, तर सांभाळावंच लागतं महाराज. ती दिनचर्या निभावीच लागते. ती विसंगती ती घडतच राहते कायम, पण करावी लागते ती सतसंगती. या प्रपंचातून थोडस पुढं पाऊल घाला. ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची, त्या संतांचे सोहळे या जगामध्ये होतील यात नवल नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, कारण तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. परमात्मा कृपा करता, तुमच्या माझ्या उद्धारा करता सर्वस्व पणाला लावलं, त्याचा त्याग केला संतांनी. आणि काय केलं? त्यांच्या जीवनाचा हेतू काय होता? सोप्यातून कठीणाकडे जी माणसं नेतात त्यांना पंडित म्हणतात, आणि कठीणातून जे सोप्याकडे आणतात त्यांना संत म्हणतात. आणि त्यांनी ते काम केल्यामुळं त्या कामाचा, केलेल्या कार्याचा गौरव, महिमान निळोबार या अभंगात मांडतात. उभारीला ध्वज लोकावरी, उभारीला ध्वज लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची, ते हे निवृत्ती नाथा ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. हो, उभारीला ध्वज तीही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. विठ्ठल विठ्ठल. आला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, कोणत्या माणसाची कीर्ती झाली नाही? माणसाची कुठं कीर्ती होते? उदंडची झाले जन्मून या मेले, परी त्यांचे नाव नाही घे कोणी चराचरी. तुम्ही आज सगळ्यांनी जो पोशाख घातला ना, या पोशाखावर, या गळ्यातल्या टाळावर, या मृदंगावर, या हार्मोनियमवर, या भक्ती साधनेतल्या सगळ्याच वाद्यातल्या सगळ्या त्या ग्रंथांवर आपलं नितांत प्रेम आहे. का प्रेम आहे हो? 727 वर्ष झाले ज्ञानोबाऱ्यांना समाधीस्थ होऊन, तरी आपलं प्रेम त्याच्यावर आहे. का? आपला विश्वास आहे की हे साधन आमचा उद्धार करू शकते. देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा उद्धार करण्याकरता प्रार्थना करावी लागते, आणि भिकाऱ्याला सुद्धा उद्धार होण्याकरता प्रार्थना करावी लागते. प्रार्थनेशिवाय मनुष्याचा उद्धार होत नाही. तुम्ही म्हणाल सगळंच मी माझ्या पद्धतीने करतो,
आणि मला फळाची अपेक्षा आहे, पण कर्म माझ्या दिशेनं चाललंय आणि त्या केलेल्या कर्माचं फळ मिळावं. कर्म करायला तुम्ही स्वतंत्र आहात, कर्माचं फळ भोगायला दुबईकर तुम्ही पारतंत्र्यामध्ये. ते आपल्या बापदाद्याची जहागीरदारी थोडीच आहे. आपण करू केलेल्या चुकीच्या कर्माला परमात्म्याने बरोबर फळ द्यावं असं कधी घडत नाही. आपल्याला त्या दिशेनेच कर्म करावं लागेल. संतांनी ते कार्य केलं तर त्रैलोक्यात त्यांनी झेंडा फडकवला, मिरवला. म्हणून ऐसी चराचरी कीर्ती, ज्यांची कीर्ती त्याची होते ज्याने सर्वस्व दानपणाला लावलं. कोणाची कीर्ती होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती का झाली? सर्वस्व पणाला लावलं. आपल्या सगळ्यांची कीर्ती व्हायची अपेक्षा करू नका, पण निदान उद्धार होण्याची तरी संकल्पना आपण आपल्या अंतःकरणात बाळगा. ज्यांनी उद्धार करून घेतला त्यांच्या दिशेला जाऊन आपण उद्धाराच्या भूमिकेत आपल्या जीवनाचं भलं करून घेऊ. त्याशिवाय ती शक्य नाही. किती काळ प्रपंचामध्ये भागला, किती प्रॉपर्टी मिळवली, किती मुलं चांगल्या पदावरती लागली, किती मोठ्या गाड्या घेतल्या की आपलं भलं होईल. हे ज्यांनी मिळवलं त्यांना विचारा, तुम्हाला समाधान आहे का? मोठ्या पदाने माणसाचं भलं होत नाही, मोठ्या गाड्याने माणसाचं भलं होत नाही. त्यांनी क्रांती केली त्या संतांच्या दिशेनं. कीर्तनाला बसलेल्या प्रत्येक माऊलीला माझी प्रार्थना आहे, तुम्ही अर्धा तास तरी दिवसातून ज्ञानेश्वरी वाचा, 10 मिनिट तरी वाचा, 5 मिनिट तरी वाचा. वैभवलक्ष्मीची पोथी वाचल्यानं या जगात कोणती बाई श्रीमंत झाली नाही, पण ज्ञानेश्वरी वाचून अनेक महिलांनी आपली पोरांचे आयुष्य ज्ञानोबा तुकोबारांच्या पदराला लावली आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण झालेलीची उदाहरणं आपल्या देशामध्ये. ज्ञानेश्वरी त्यांच्या हातात द्या. ज्ञानेश्वरी म्हणजे आपली माय. माय आईनं ज्या वेळेला चोडीची गाठ मोकळी केली त्यावेळेला लेकरू तृप्त झालं ना. या ग्रंथाची गाठ बांधून ठेवू नका, ती आपली माय आहे. ते हे माय ज्ञानेश्वरी. जगी ऐसा बाप वावा, ज्याचा वंश मुक्तीस न्यावा, नाभ घेता हरले पाप, ज्ञानदेव माय बाप. त्या संतांच्या दिशेनं चला, त्यांचंच ऐका. त्यांचं ऐकलं आपलं भलं होईल. अन्यथा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. एक टाळी वाजवा सगळ्यांनी, सगळ्यांचा. सरती शेवटी बा काळ बांधून येईल. सरती शेवटी बा काळ बांधून येईल. काळ बांधून एका जनार्दनी आमच्या काय जाईल. आमच्या काय जाईल. काय जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो देखा. 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 वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटकन बोलू आम्ही वर्तमान कोटे. समजा नाही. लटकन बोलू आम्ही वर्तमान कोटे. पिंगा गे बाई पिंगा गे. पिंगा गे बाई पिंगा. अवगा 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 दांगळ दिंगागे. अवगा दांगळ दिंगागे. अवगा दांगळ दिंगागे. दांगळ दिंगागे. नको 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 घालू पिंगागे. नको 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 घालू पिंगागे. नको 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 घालू पिंगागे. नको 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 घालू. येत झाला तुम्ही जेतू जाना टिपरी वळाच्या गाईवर. करुणी मुठीत करुणी मुठीत प्रेम घाली हृदयात. दान मागायाच आलो दान मागायाच. दातात दातवान गांग कोणी
सुया घ्या मनी गा दातात दातून घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू दातात दातून घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दातात दातून घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होली भजनी लागा देव करा कैवारी सब एक साथ मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी अनंत जुगाचा देवाला निज बोलाचा घुमाला अवचित भरला वारा या मल्हारी देवाचा अवचित भरला वारा या मल्हारी देवाचा अवचित दौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका बोला बोला तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका हात सगळे साथ हात हात सगळ्यांनी वरती पिंगळा बहादारी बोली बोली तो दे घात पिंगळा बहादारी बोली बोली तो दे घात पिंगळा बहादारी आपल्याला अन्य कीर्तन ऐकायचे आणि मलाही जरा आपल्या सगळ्यांचंच प्रतिनिधित्व म्हणून अयोध्येला आमच्या मुक्ताबाई संस्थांच्या वतीनं अयोध्येला हजर राहायचे. माझा आता प्लेन आहे त्याच्यामुळे सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्यांचं प्रेम तुम्हाला सगळ्यांना दंडवत प्रणाम करून इथून निघणार एक 5 मिनिटात कीर्तन झालं की मी निघून जाईल. गणेश भजनी मंडळाला मनापासून धन्यवाद देतो. जी जी मंडळी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता प्रयत्न करतील त्यांना मनापासून प्रणाम. एकदा पंढरीचा विठुराया या दुबईत नांदवण्याचा प्रयत्न ज्या दुबईच्या विठू काकांनी केला त्या विठोबा काकांकरता जोरदार टाळी वाजवून काकांना प्रणाम करतो. हे जे महाराष्ट्र मंडळ हे गणेश भजनी मंडळ अगदी सगळेच सहकारी या सगळ्यांना धन्यवाद आहे. माझ्या सगळ्या सवंगड्यांना माझ्या मित्रांना आवाजाचे जादूगार माझे जीवलग मित्र आदरणीय हरिभक्तपरायण पुरुषोत्तमजी महाराज पाटील कुठे अंतःकरणानं महाराजांचे श्रवण आपल्याला कीर्तन करायचं आहे. त्यांचा मृदंग आपण आता ऐकला ज्यांचं आता कीर्तन होणार आहे. माझे दुसरे जीवलग मित्र आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्राचं वैभव असलेली सगळी मंडळी मिलियनमध्ये व्ह्यूज असलेली हा सगळा परिवार आहे. आदरणीय ज्ञानेश्वर महाराज पठाडे त्यांचं नुकतंच माझं झालं की त्यांचं कीर्तन आपल्याला सगळ्यांना श्रवण करायला मिळालं आहे. त्यांच्यानंतर हरिभक्तपरायण श्रद्धेय सोपान महाराज शास्त्री यांचं कीर्तन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. माझे अत्यंत जीवाचे मित्र आहेत. मराठवाड्यामधून महाराजांचा प्रांत आहे आणि खूप पुढे जीवनातलं त्यांचं कार्य आहे. आणि या सगळ्यांनाच एका प्रेमाच्या गाठीमध्ये बांधणारा ज्यांच्या हातात आपल्याला मोबाईल दिसतोय ना आमच्या फार जीवातला काळजातला माणूस आहे. जिव्हाळ्याचा माणूस आहे. जिव्हाळा समूहाचे ते मालक आहेत संचालक आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. अत्यंत कमी वयामध्ये या अमोल नावाच्या मुलाने प्रचंड क्रांती केली. आमच्या आवी काकांचे ते जावई आहे. विशेष म्हणजे दुबई त्यांची सासरवाडी आहे. आणि आनंद वाटला. त्यांच्या सगळ्यांच्याच माध्यमातून तुम्हाला सगळ्यांच्याच चरणी प्रणाम करतो. सेवेला विराम देतो.
आता म्हटलेली प्रकरणं, आता ऐकलेली कीर्तनं एवढ्यावरती समाधान राहू नका. जिव्हाळा चॅनल सबस्क्राईब करा, त्याचे सदस्य बना आणि दररोज महाराष्ट्रात होणारी कीर्तन आपण श्रवण करा. दररोज भजन ऐका. इथं हार्ट अटॅकनं माणसं मरून राहिले. दररोज एकदम स्वच्छंदी जीवन जगायचं. तिकडे जायचं नाही. झुम बराबर झुम शराबीन त्याच्याबरोबर आपली खराबी, तसं नाही. एकदम आपल्या आनंदात. तिकडे नाचणारी खूप दिसतात आपल्याला. बजाव बांगो 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 काय म्हणतोय यमन. अरे हे ऐकलं तरच आपलं भलं होईल, अन्यथा आपला उद्धार होणं मोठं कठीण आहे. आपण उद्धारापर्यंत जाऊ ही अपेक्षा घेऊन पुढे चालूया. म्हणा सगळ्यांनी विडोबार कुमारी सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माझा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येथे महाद्वारा हरी भेटी उभारेला ध्वजती लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ पिंपळनेर निवासी पथग्रामी निळोबारे महाराजांचा आपल्या संतांचा महिमान गाणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगाची 6 चरण आहेत आणि संकल्पित वेळेत या अभंगाचा काहीसा भाव या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. प्रस्तावनेमध्ये आपल्याला सगळ्यांना प्रस्तुत माहिती आहे. संकल्पना मला असं वाटतं बसलेल्यांपैकी कोणी त्या संदर्भामध्ये अनभिज्ञ नाही. चालत असलेला सोहळा कुठल्या निमित्तानं आहे याची जाणीव आपल्याला सगळ्यांना आहे. श्री गणेश भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय रहिवाशांच्या मोठ्या पुढाकारानं तन्मनधनाच्या सहकार्याने या ठिकाणी हा भव्यदिव्य भक्ती महोत्सव या दुबईमध्ये, शारदामध्ये, UAE मध्ये आपण सगळ्यांच्याच वतीनं इथं संपन्न करत आहोत. भारताच्या बाहेर पहिल्यांदाच असा जागतिक आंतरराष्ट्रीय दर्जाचा सोहळा करण्याचं सद्भाग्य हे बसलेल्या सगळ्या मान्यवरांना लाभलं. मला असं वाटतं जर कोणी तुम्हाला विचारलं भविष्य काळात की भाग्य कशाला म्हणतात, तुका म्हणे भाग्य या नामे म्हणजे संसारी जन्मीजे याची लागी. भाग्य भाग्य काय अहो, जगाच्या पाठीवर ही जी सृष्टी परमात्म्याने निर्माण केली, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाती धरिले सत्ता मात्रे आपुलिया प्रसवला विश्व तोची. जो या विश्वाला प्रसवला, या विश्वाचा जो अधिपती आहे, ज्या अधिपतीच्या आधारानं, ज्याच्या निष्ठेनं, ज्याच्या कृपेनं 7 समुद्राच्या पलीकडं आपण भारतीय सगळे, कोणी USA मध्ये असेल, कोणी UAE मध्ये असेल, कोणी आंध्रमध्ये आपल्या आंध्रमधून असेल, कर्नाटकातून असेल, महाराष्ट्रातून असेल, भारतातले विविध प्रांतातून आलेली विविध देशात आपल्या उदरनिर्वाहाकरता जीवनाच्या व्यवस्थेकरता गेलेली सगळी मंडळी आहे. त्या जागेवर प्रभुनिष्ठ जीवन जगण्याचं जे सामर्थ्य आपल्याला दिलेलं आहे ना, ते आपल्या परमात्म्याच्या कृपेने दिलेले आहे. मला प्रचंड विश्वास आहे भारतातील लोक प्रभुचरणी उपासना करण्याकरता जरा फ्लुएंट आहेत, मोकळे, पण इथं आपल्याला अत्यंत सुपीक वातावरण भक्ती साधने करता निर्माण करण्याचं सौभाग्य जर परमेश्वराने दिलं असेल तर ही तुमच्या जीवनातली उपलब्धी. तुम्ही कष्टातून, इतक्या धावपळीच्या युगातून, इतका डेव्हलपमेंट असलेल्या UAE या परिसरातून, या देशामधून सुद्धा 2-4 पावलं टाकत जर माझ्या पांडुरंगाकरता आले असाल, माझ्यासारख्या कीर्तनकाराला विश्वास आहे तुम्ही जर 2-4 पावलं कष्टानं या दुबईमध्ये, शारदामध्ये परमेश्वराकरता टाकले, संकट काळामध्ये हाच देव तुमच्या दारात हजारो पावलं टाकतील. इतक्या भूतपूर्व शक्ती आपल्या परमेश्वराचे, आपल्या ईश्वराचे. या सगळा मांदियाळीचा सोहळा आहे. आपल्या सगळ्यांच्या चरणी अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. निळोबाला आपल्या आराध्य संतांचं मंगल
आपल्या आराध्य संतांचं महिमान गाताना अनेक ठिकाणी दिसतात. त्यातला हा महिम्याचा अभंग आहे. संतांची अभंग जर आपण बारकाईनं वाचली तर आपल्या लक्षात येईल. काही ठिकाणी संतांचं महिमान गाताना लक्षणाच्या आधाराने दिलं. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तू सिद्धीर भवती किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धीर भवती. वस्तूची सिद्धी होण्याकरता जी लक्षणं लागतात ती लक्षणच वापरली आणि त्या लक्षणाच्या अंगाने संत जीवन पटवून दिलं. काही वेळेला चरित्राच्या आधाराने संत जीवन पटवून दिलं. अनेक अभंग आहेत. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी. हे पूर्ण अभंग जर आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल संत जीवनच सांगितलं पण चरित्राच्या आधारानं पटवून दिलेलं जीवन आहे. पण काही वेळेला लक्षणही नाही, काही वेळेला चरित्रही नाही, काही वेळेला महिमान गायल्या जाते आणि ते महिमान निळूबारीने या अभंगामध्ये गायलेलं आहे. सगळ्या संतांचं एक वेगळं वेगळं महिमान सांगण्याचा प्रयत्न निळूबाऱ्यांनी केला. तुम्ही जर बारकाईनं संत परंपरा वाचली, माझी प्रार्थना आहे आपण कुठेही असो पण देशात कालात संघात आपली भावना बदलता कामा नये. आमचा एक छोटासा प्रयत्न सगळ्या मुक्ताईच्या लेकरांचा एवढाच आहे. आवाजाचे जादूगार पुरुषोत्तम महाराज पाटील सुद्धा तुम्ही अनेक कीर्तन त्यांची ऐकले पण ते मृदंग वाजवायला किंवा पखावाजी या साधनेला बसताना मी सुद्धा त्यांना पहिल्यांदा अनुभवतो. मी माझ्या जीवनातलं भाग्य आहे. वारकरी संप्रदायातलं अत्यंत जिव्हाळ्यातलं मोठेपण आहे. ही परंपरा जशी महाराज कोणीतरी उभं राहावं, कोणीतरी गावं, कोणीतरी वाजवावं, कोणीतरी ऐकावं, असंच आहे. कोणाच्या जे वाट्याला येईल ते सेवा करावी अशी इथली पद्धती आहे. अत्यंत आनंद आहे. आपण कुठंही जाऊ तरी आपली भावना कधी बदलता कामा नये. तुम्ही जिथं आहात तिथं आपली भावना ही अत्यंत शेवटच्या श्वासापर्यंत प्रभुनिष्ठ असली पाहिजे. देवाकारणे भाव तस्मात. देवाला दुसरं काही लागतच नाही. तो जे देव भावाचा भूकेला ज्याची भूक परमेश्वराला आहे ती भावना वेळोवेळी 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 बदलता कामा नये. काही वेळेला संघात माणसाची भावना बदलते. संघामध्ये गेलो भावना बदलते, देशामध्ये गेलो भावना बदलते. आता दुबईमध्ये काही मंडळी आले पण सगळ्यांनाच परमेश्वराच्या आठवणीला असं काही बाकी नसतं. इथं बसलेल्यांना आठवणी ते हा तुमच्या पूर्वजांनी पेरलेल्या शुद्ध बीजाचा परिणाम आहे की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला ते शुद्ध संस्कार दिले. हे तुमच्यापर्यंत तुमच्या वाडवडिलांनी, तुमच्या कष्टकरी बापाने, तुमच्या महाराष्ट्रीयन असेल, तुमच्या कुठल्याही विभागातली मंडळी या देशातून या देशामध्ये उदरनिर्वाहाच्या साधना करता आली. तुम्हाला जर मांडी घालावी वाटत असेल ना दुबई शहरामध्ये कीर्तन ऐकायला तर तुमच्या पूर्वजांनी केलेल्या शुद्ध कर्माचा तो परिणाम आहे. लक्षात ठेवा. सहज ओळख नाही. अहो छत्रपती शिवाजी महाराज तुकोबऱ्यांच्या कीर्तनाला मांडी घालून बसत होते का? तो जिजामात तुम्ही आपण जरी 5Gच्या जमान्यात असलो तरी ते गुरुजी ते म्हटले बाळू काही हरकत नाही, रेल्वे बोगद्यातून बाहेर आली की आपण तिला मार्क देऊ तोपर्यंत तू जागी. व्यवहारामध्ये रेल्वे दाखवल्याशिवाय, क्रिया दाखवल्याशिवाय गुण मिळत नाही. याचा उलट आहे तुम्ही भगवान शंकराकडे जा म्हणा देवा बिलवदळच भेटलं नाही रे आज. हे निर्गुणीचं पान आणलंय परमेश्वरा. मला एक श्लोक श्लोक येतो अतीत पंथानम तवच महिमा वांग मनसयो रतद्व्यावृत्त्यायं चकितमविदत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्य कतिविध गुणकस्य विषय पदे द्वर्वाचिने पतितन्मन कस्य न वचः. अरे माझ्यासारख्या पतिताचा सांभाळ कर. एवढंच येतं रे देवा मला. मला हे माझं समर्पण करतो. कैलास राणा शिवचंद्र मोडी फणींद्र माता भक्ती झळाडी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ विन शंभो. देवा स्वीकार कर बाबा, ते स्वीकार कर माझं. मला दुसरं काही नको. निर्गुडीचं पान देवाला द्या आणि एवढं म्हणा तुमचं निर्गुडीचं पान सुद्धा वजा होईल. सुवर्णाची बेल समज बर का देवा. निर्गुडीचं पान वजा होऊन सुवर्णाची बेल म्हणून परमात्मा त्याचा स्वीकार करेल. क्रिया वजा होईल आणि तुमच्या अंतःकरणातल्या भावनेचा स्वीकार होईल. आपण भावनेची पण ही कायम बदलते. कधी ती देशात, कधी ती कालात, कधी ती संघात. बऱ्याचदा संघामध्ये सुद्धा भावना बदलते. मला चांगलं आठवतं मी एकदा कीर्तनाला जात होतो नगर जिल्ह्यात. गाडीने माझ्याकडे माझा बसचा प्रवास चालू होता. एवढ्याला 12-13 वर्षापूर्वीचा विषय असेल. रात्री कीर्तन झालं. मी एका बस स्टँडवर उभा आहे. आता आपल्या भारतातले महाराष्ट्रातले रस्ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी बस स्टँडवर उभा होतो.
फाट्यावरून स्टँडवर आलेलो आणि सरळ येणाऱ्या गाड्यांना मला आवाज द्यायचा होता, हात द्यायचा होता. त्या रोडनं अनेक गाड्या जात होत्या. मी धोत्रावर माझ्या पोशाखावर उभा. तेवढ्या समोरून एक ऊसाचा ट्रॅक्टर आला. तुम्ही पाहिले त्या ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ट्राल्या? ऊसाच्या ट्रॅक्टरला 2 ट्राल्या, त्याच्यावर गाणं चालू होतं. आता ट्रॅक्टरवरचं गाणं ड्रायव्हर सोडून सगळ्या जगाला ऐकू. ड्रायव्हरला नाही येते. त्याच्यावर गाणं चालू होतं, बघ 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 सखे कसं गुबू गुबू वाजत. गाणं वाईट नाही पण चांगले नाही. पहाटेची वेळ मंगल वेळ आहे. पहाटेच्या वेळेत उठा रोडोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, हरी चौघळा सुरू झाला, काकळा आरती समयाचा. हे सकाळी ऐकावं वाटतं. लाजले गे लाजले गे लाजले गे लाजले गे माया आता कोणा गोवाळू, जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळ. याला सकाळ म्हणतात. आता ते पोरगा आलं ते गाणं चालू, बघ 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 सखे कसं गुबू. मी त्या मुलाकडे पाहलो आणि फक्त हसलो. त्याला समजलं अरे महाराजांनी गाणं काही आवडलं नाही बहुतेक. ते पोरग 50 फुटात पुढे गेलं आणि त्यानं गाणं बदललं. पाऊले चालती पंढरीची वाट. माझा सांगायचा मुद्दा एवढा आहे. त्यावर तो परत चित्रपटातलं गाणं लावेल का न लावेल का मला माहिती नाही, पण दुबईकर विशाल महाराज खोलेला किंमत नसेल, पण विशाल महाराज खोलेच्या अंगावर जो पोशाख आहे त्याला जगात खूप किंमत आहे. माझ्या मुक्ताबाईचा पोशाख घालून फिरतोय, त्याच पोशाखानं भारत सोडून दुबई पाहण्याचं सौभाग्य माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या लेकराला मिळालं. ती ज्ञानोबाईचीच ताकद आहे ना. एका ट्रॅक्टर चालवणाऱ्या पोराला त्याच्या ट्रॅक्टरवरचं गाणं पोशाख कोण बदलावं वाटतं? ही संघाने निर्माण झालेली भावना आहे. ती कधी काळात बदलते, ती कधी संघात बदलते, ती कधी देशात बदलते, कधीची बदलत नाही. कधी त्यांची भावना बदलत नाही. तो काळ सुखाचा असो, तो काळ दुःखाचा असो, जीवाची भावना बदलते. देवाला भावना बदलवावी लागते. आणि ज्यांची भावना कधी बदलत नाही त्यांना संत म्हणतात. त्यांची भावना एकच आहे, देवा कारणे भाव, देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा. हरे राम कृष्ण. कधीच बदलत नाही. ते संत आहे. ती भावना कालात बदलत नाही, संघात बदलत नाही आणि देशात सुद्धा बदलत नाही. ज्यांची भावना बदललीच नाही त्या संतांनी क्रांती केली. ज्यांची भूमिका बदलत नाही ती माणसं क्रांती करू शकतात. संतांची भूमिका अथत इति एकच आहे,